व्हिडिओ बनवायचं असं त्यांचं म्हणणं असतं. आणि काही छोटी चूक जरी दिसली ना त्यांना की लगेच कमेंट करून टाकतात की नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी आशा करते तुम्ही ना सगळे एकदम टकाटक असाल. मी थोडीशी नरम गरम आहे कारण गेले 2 दिवस आहेत ना मला जरा फीवर वगैरे आहे. तर जरा तब्येत बरी नाही आहे. त्याच्यामुळे 2-3 दिवस व्हिडिओज नाही बनवता आले. म्हणजे लॉंग व्हिडिओ, मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत होते तरीही मध्ये पण मोठे जे माझे व्हिडिओ मी रोज 6 वाजता संध्याकाळी अपलोड करते ना, तर ते मला करता नाही येत होतं कारण तब्येत बरी नव्हती. आणि त्याच्या अगोदर 2 दिवस विहानची पण तब्येत बरी नव्हती म्हणून करता नव्हता येत. आणि आता स्वतःचीच तब्येत बिघडले त्याच्यामुळे खरंच काहीच करता येत नाही. आणि विहानची पण तब्येत अजून म्हणजे सर्दी वगैरे आहेच त्याला. तर ना सगळं एकत्र झालेलं आहे ना, त्याच्यामुळे सगळी वाट लागलेली आहे माझी. बघू आता काल विहानचे पप्पा नेत होते डॉक्टरकडे तर मी गेली नाही. म्हटलं मला एक गोळी घेऊन या, मला बरं वाटेल. मला माहिती आहे कारण मला एका गोळीने बरं वाटतं. तर मग म्हटलं कशाला उगाच खर्च करायचा नाही का. तर मग त्यांना बोलले की गोळी घेऊन या. तरी ते आजार पण बडबडच करत होते, चल चल चल. म्हटलं नाहीच, मी हट्टी. त्याच्यामुळे मी नाही तर नाहीच गेले. आणि सकाळी खूप पुन्हा ताप भरलेला. तर मग सकाळी पण किरकिर केली माझ्यावर जाताना आणि गेले ते. म्हटलं आज संध्याकाळी काही करून जावं लागेल दवाखान्यात बहुतेक. बघू आता. आज तर ते सुट्टीच घेणार होते पण म्हटलं नको जा, कारण कसं त्यांच्या कामावर पण लोड असतो. मग उगाच आपल्यामुळे त्यांना सुट्टी नको घ्यायला. म्हटलं आपण संध्याकाळी नक्की जाऊया. तर मग आता संध्याकाळी येतील आणि मला घेऊन जातील डॉक्टरकडे. तर पण तोपर्यंत मी वेट नाही करू शकत कारण कसं आहे माहिती आहे का, माझी जी आता यूट्यूबची जी जर्नी म्हणजे जी आता स्टेज आहे ना, त्या स्टेजमध्ये मी थांबू नाही शकत आता जास्त. कारण खूप जास्त गॅप पडला ना तर आपल्या जो चॅनलचा जो रिचनेस असतो ना तो कमी होतो. तर मग मी विचार करते की नाही, काहीतरी अपलोड करायचंच आहे. आणि विचार केला म्हणजे आता मला शॉर्ट व्हिडिओ पण टाकायचे आहे. ॲक्च्युली मी काल एक रेसिपीची व्हिडिओ अपलोड करणार होते, छोले भटुरेची. पण झालं असं, मी छोले वगैरे मस्त भिजत वगैरे ठेवले पण तब्येत बिघडली त्याच्यामुळे म्हणजे मला उभंच नव्हतं राहता येत. तर मग म्हटलं रेसिपी कशी करणार. मग ते छोल्यांमधलं पाणी जे आहे ते काढलं आणि मग तसंच ठेवलं ते. म्हटलं आज करूया आणि आज काही करून मला ती करायचीच आहे रेसिपी. कारण छोले पण भिजत घातलेले ते खराब होऊन जातील आणि रेसिपी पण टाकायची आहे. 2-3 दिवस व्यवस्थित अशा व्हिडिओ चांगल्या अशा नाही बनवल्यात तरीसुद्धा तुम्ही त्या ज्या काही टाकते ना व्हिडिओ त्याला पण तुम्ही खूप जास्त प्रेम देता. त्यासाठी खूप 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 आभारी आहे मी. खरंच तुम्ही इतका सपोर्ट करता ना मला. तर असो, आजचं लेक्चर पुरे झालं, खूप झालं. आणि आता मला काम करायचं आहे खूप, कारण खूप झाला आराम, तब्येत काही बरी होत नाही. म्हटलं आज छोले भटुरे बनवूयाच आपण. तर मग आता मी किचनमध्ये जाते, छोले भिजत घातलेले आहेत ते बघते आधी काय सीन आहे त्याचं. आणि अगोदर ना भटुऱ्याची जी कणिक आहे ना ती मळून घेते, कारण त्याला आहे ना 1-2 कमीत कमी 2-3 तास तरी रेस्ट करायला लागतं ना. तर मग मला आता जाऊन आधी कणिक मळायला लागेल, त्याच्यानंतर छोले बनवून घेते. म्हणजे छोले बनवेपर्यंत भटुरेचं जे कणिक आहे ते सुद्धा मस्तपैकी रेस्ट करेल 1-2 तास. तर आणि खूप स्लो काम होणार आहे माझं आज, मला माहिती आहे. कारण खरंच यार मला उभं राहायची पण ताकद नाही आहे. पण काय करणार, सध्या मेहनत म्हणजे हेच माझं जास्त हा जो पिरियड आहे ना त्यात मी पॉज नाही घेऊ शकत असं झालं आहे. आणि ऑलरेडी 2-3 दिवस झाले की काहीच इंटरेस्टिंग असं काहीच टाकलेलं नाही आहे मी. तर म्हटलं नाही, आज आपण काहीही करून रेसिपी शूट करूया. बघूया. तरी अजून माझे मिस्टर वगैरे बोलतात, मम्मी वगैरे बोलते की जर तुला बरं वाटलं तरच कर. पण प्रत्येक गोष्ट म्हणजे आपण आपल्या सोयीनुसार नाही करू शकत. कारण खरंच मला खूप गरज आहे आता. हा जो पिरियड इतकी मी मेहनत घेतली पहिल्यापासून आणि कुठं सगळं सेट झालं आहे. आता कुठं माझं चॅनल जरा व्यवस्थित झाले. तर मला पूर्ण सेट करायचं आहे सगळं जिथच्या तिथं जे काय आपलं असतं ते. तर आता सिच्युएशन काय आहे ती मी पूर्ण प्रॉपर नाही सांगू शकत. काही गाईडलाईन्स असतात आपल्या यूट्यूबच्या की नाही सगळ्या गोष्टी सांगता येत. पण आता तुम्ही समजून जा की ही जी स्टेज आहे ना मी नाही थांबू शकत. त्याच्यामुळे मला ह्या स्थितीमध्ये सुद्धा काम करायचं आहे. त्याच्यामुळे मी आता पटकन किचनमध्ये जाते आणि छोले भटुरे बनवून घेते. तर मी आता किचनमध्ये आलेली आहे आणि आम्ही बघा कुठे बसले. सुरेखा तू वरती का बसली?
फ्रीजवर. काय झालं? तुला खाऊ दिलेलं की नाही मी आता? ही जी जागा बघा कशी फिक्स झाली. ही बघा तेव्हा आमच्या अशा फ्रीजवर बसलेली असते. तर रेसिपी बनवायच्या आधी आहे ना, जो काही पसारा होता ना किचनमधला, तर तो आवरायचा होता. ही रात्रीची जी भांडी आहेत जी घासली होती मी, ती व्यवस्थित जागेवर ठेवायची होती. प्लस जी घासायची भांडी होती ती घासायची होती. मग ती घासायच्या आधी कसं ट्रे रिकामा पाहिजे, म्हणून मी अगोदर ट्रे रिकामा केला आणि नंतर जी भांडी होती ना नाश्ता वगैरेची सकाळची, ती व्यवस्थित घासून टाकली. म्हणजे कसं किचन क्लीन असेल तर रेसिपी करायला बरं पडतं, नाहीतर मग कसं दिसायला पण बरं दिसत नाही ते, म्हणून मग अगोदर सगळं क्लीन करायला लागतं. मग तेच आधी करून घेते मी व्यवस्थित आणि त्याच्यानंतरच मग शूट करून घेते. तर माझा इथे किचन जो आहे तो मी मस्त क्लीन केलेला आहे. म्हणजे आता रेसिपी बनवायला काहीच हरकत नाही. तर आता मस्त इथे रेसिपी बनवू शकते मी एकदम टापटीपमध्ये. पण ना रेसिपी बनवण्यासाठी काही अगोदर तयारी करायला लागते. म्हणजे आज मला जे भटुरे बनवायचे आहेत ना, तर त्यासाठी अगोदर तयारी करायला लागेल. कारण की पिठी साखर बनवायला लागेल मला आधी, कारण पिठी साखर नाही आहे. त्याच्यामुळे साखर बारीक करून घ्यायला लागेल. आणि रवासुद्धा बारीक रवा नाही आहे माझ्याकडे, जाड रवा आहे. मग तो आधी जाड रवा बारीक करून टाकते आणि पिठी साखर बनवून टाकते. आणि त्याच्यानंतर मग भटुरेचं पीठ जे आहे ना ते मळून घेते. तर इथे औषधं बघू शकता तुम्ही. या औषधांचा सगळा बाजार झाला आहे, कारण सध्या 2-3 दिवस औषधच आहेत. बरं वाटल्याशिवाय ते साईडला ठेवू शकत नाही, त्याच्यामुळे त्याला इग्नोर करा तुम्ही त्या गोष्टीला. असे कमेंट करताना जी निगेटिव्ह कमेंट करतात ना, त्यांना खूप इझी वाटतं सगळ्या गोष्टी. म्हणजे काय एवढं नाही का व्हिडिओ बनवायचं असं त्यांचं म्हणणं असतं. आणि काही छोटी चूक जरी दिसली ना त्यांना, की लगेच कमेंट करून टाकतात की यार हे असं तसं. आता सुद्धा काही लोक म्हणतात की किती कचरा आहे इथे, काय आहे. पण जो बनवतो ना व्हिडिओ त्यालाच माहिती असतं की ती लोक कसं करतात, काय ॲडजस्टमेंट असते, कसं काय करायला लागतं प्रत्येक गोष्ट. तर असो, कधी त्यांना समजेल तेव्हा समजेल त्या गोष्टी. आपण आपलं काम करत राहायचं बस. मुंग्यांनी गोंधळ केलेला आहे. आता ही साखर पण सांडली ते माझ्या हातून थोडीशी. मिक्सरच्या हाताला लागली असेल कदाचित. सो काय करणार. तर इथे माझा रवा आणि साखर बारीक करून झाले. तर आता आहे ना मी पटकन ना छोले भटुरे बनवून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. कारण आणि ही जी रेसिपी मी आता करेन ना ती ऑलरेडी गेली पण असेल कदाचित माझ्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओमध्ये. आणि जर नसेल गेली तर ती येणार असेल. नक्की बघा जेव्हा पण मी टाकेन तेव्हा, कारण इतकी अशी मेहनत घेते बघा. तर मी छोले बनवत होते किचनमध्ये आणि इकडे ह्याचा रौंदळ चालू होता. तर बघू शकता किती घाण केलं सगळीकडे. म्हटलं ते आता व्यवस्थित करून घेऊया, कारण जेव्हा पण मी किचनमध्ये काम करत असते तेव्हा विहान एकटाच खेळत असतो. मग हे असं इकडे तिकडे सगळं करून ठेवतो. पण पसारा असला की ना की मला जमतच नाही, कारण काय माहिती मला पसारा असला की असं वाटतं की आपण काहीच काम केलेलं नाही आहे सकाळपासून. म्हणून मग सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं. ये ना, ये रे बबडी.
बाबू औषध घे ना. सोनू चल गाई करू थोडीशी, चल शांत. हे गोड गोड आहे, हे गोड गोड औषध आहे. गोड गोड औषध. पिल्लो मी जाऊ का मग? मी जाऊ? झालं ना, झालं झालं झालं. शंपा शंपा ना. ये चल लवकर ये. तर थोडस काय करूया आपण. मोबाईल पाडलास ना. चला गाई करा, गाई करा, गाई करा, लवकर लवकर गाई करा. हा ते ठेव, लवकर लवकर गाई करा. काय ओ नाही बी नाही, फटका पडेल आता हा तुला. ठेव, फोन नाही देणार मी तुला आता. तुला म्हातारीकडे नेऊ का? म्हातारीकडे नेऊ? फेकलंस तर मारे, मारे फेकलंस तर बघ. दुपारी आहे ना थोडीशी झोपले मी, जवळजवळ 1-1.5 तास झोपली असेल, कारण बबडूनी तर झोपूनच नव्हतं दिलं सुरुवातीला. मग कसं बसं त्याला झोपवलं आणि मग नंतर मी झोपली. जो म्हणजे दवाखान्यामध्ये मी जाते ना तर तो लवकरच बंद होतो, म्हणून जरा लवकर आलेत घरी. मग आता पटकन दवाखान्यातून जाऊन येते, त्याशिवाय बरं वाटणार नाही. चला तर असा होता आजचा दिवस. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि जी साईडला बेल आयकॉन असते ना ती पण हिट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेन ना तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला लगेच ती व्हिडिओ बघता येईल. असो तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा जर उद्या जर तब्येत चांगली असेल तर उद्या पण व्हिडिओ बनवणार आहेच मी. तर बघूया उद्याचं कसं काय ते. तर आजच्या पुरतं एवढंच. पुन्हा भेटू एखाद्या अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. बाय बाय.